की मी शब्दाचा पक्का आहे। महाराष्ट्र माझ्या शब्दावर विश्वास ठेवतो। लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राजेशला मी परभणी लोकसभा मतदारसंघातनं तयारी करायला सांगितलेली होती। मात्र काही कारणानं भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष आम्ही एकत्र बसलो आणि तिथं रासपाला आमच्या महादेव जानकरांच्या रूपाने ही जागा द्यायची ठरलं आणि त्या राजेशला मी थांबायला सांगितलं। त्यांना सुद्धा कोणताही खळखळ न घालता माघार घेतली आणि त्यावेळेस मी त्याला संधी देतो पुढं अशा प्रकारचा शब्द दिलेला होता। अवघ्या काही महिन्यात मी त्याला आपल्या सगळ्यांच्या आग्रहाखातर आमदार केलं। दिलेला शब्द मी पाळला। मात्र तळमळीनं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आता आपल्याला सन्मानाने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवायचं आहे।